गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार। आज आहे 25 जानेवारी आणि आम्ही निघालोय वाईला। आता वाईला जाण्याचं कारण म्हणजे आमचा मित्र निवृत्त असलेले कर्नल आशिष कर्णिक हे तिकडे राहायला गेलेत आणि त्यांची खूप दिवसापासूनची इच्छा होती की आम्ही सगळे मित्रमैत्रिणी मिळून त्यांच्या घरी जावं। तर आज आम्ही चाललेलो आहोत। आत्ता तर गाडीत आमच्याबरोबर 8 जण असणार आहेत, बाकी काही लोक डायरेक्ट येणार आहेत, माहीत नाही कोण कोण येणार आहे ते। तर कोण कोण आमच्याबरोबर आहे त्यांची मी तुम्हाला एकेकाची ओळख करून देतो। हे आहेत उमा, हॅलो। हे आहे डॉक्टर पल्लवी, ही आमची छोटीशी चिमणी स्वाती। हे आहेत रुचा आणि आत्ताच एक कान करून आले ही आहे अर्चना। आता दांडेगाव बोलवर आहे का, एकेकाला घ्यायचंय त्यामुळं आम्ही उचलायचंय, त्यामुळं आम्ही तिकडे सुरू आहे। हे कामिनी, हाय, गुड मॉर्निंग। हॅलो, गुड मॉर्निंग। चला सगळे आले का? इकडे बघा, गणपती बाप्पा। चला, काय म्हणत होती? साडी आणि तिचा फ्रॉक पाडला आणि मी सगळ्यांनी तिच्या फ्रॉकला नजर लावली। व्हिडिओ मध्ये हे यांच्या घरी आम्ही चाललोय। अरे असं दाखव। हॅलो, नंतर नाही वापरले, त्याला शेवाळा लागतं बाहेर नाही पण म्हणजे 2-3 वर्ष। हे आशिष कर्णिक यांच्या घरी आम्ही वाईला चाललेलो आहोत सगळेजण। आता गाडी जवळजवळ भरलेली आहे। चला, आता आम्ही श्री वडेवाल्याच्या इथं ब्रेकफास्ट साठी थांबलेलो आहे। शिवापूर आहे ना। या 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 काय काय ब्रेकफास्ट, काय काय ब्रेकफास्टला? पास, तुला जॉब मिळणार। कुठला वाडा? तुम्हाला घ्या, काय घ्यायचंय? हो, कुठला वाडा? पोहे, वडापाव, कांदा भजी, बाकीचं अजून यायचंय। हे मिसळ आहे। सगळ्यांनी सांगा ब्रेकफास्ट कसा आहे? कुठं जायचं सांग? गिरनार। गिरनारला जायचं का? आनंद, गिरनारला जायचं का? 5000 पायऱ्या चढायच्यात आणि 5000ला हे रोपवे। सोल्टी सॉम्पला मग द्वारकेला पण जाऊ ना, आहे का नाही? आणि रुचा डान्स करते।
खंबाटकी घाट सुरू झालाय आणि आज मला वाटतं शनिवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. ट्रॅफिक सुद्धा आहे इथं. जवळजवळ आता 10 वाजले, नाही 10 नाही 11 वाजायला आले. एवढी गर्दी आहे. संपून खाली आलं की इकडे साईबाबांचं दर्शन होतं. हे बघा साईबाबांची केवढी मोठी मूर्ती इथे आहे आणि हा सरळ रोड जातो. आता पुढे जाऊन आपण राईट टर्न घेणार आहे, जो वाईला रस्ता जातो. आता आम्ही हायवे सोडून सर्व्हिस रोडला लागलोय आणि हा जो ब्रिज आहे, ब्रिजवरनं राईट मारला की सरळ रस्ता वाई, पाचगणी आणि महाबळेश्वरकडे जातो. आम्ही आता इथून ब्रिज खालून राईट मारणार आहे. वाईचा रस्ता आहे, वाईकडे जाणार रस्ता अतिशय सुंदर आणि त्यांना दोन्हीकडे झाडं आहेत आणि त्यातून हा रस्ता चाललाय. हे कृष्णा रिव्हर आहे. कृष्णा आता इथून हे वाई शहराची सुरुवात. हे वाईचा महागणपती आहे. आता तिकडे आलोय गणपतीच्या दर्शनाला. वाईचा गणपती. एकदा आज जाऊन काढलं की आपण आणे फोटो. नाही काढलेला. नाही काढलं. हा माझ्याकडे आहे फोटो तो. ही मेघडंबरी बघा. रंगकाम सुरू आहे मंदिराचं. हे काशी विश्वेश्वर मंदिर आहे गणपती मंदिरासमोर. चला चला सगळे गणपतीचं दर्शन घेऊन आता निघालेत आणि काशी विश्वेश्वराचं पण दर्शन घेऊन निघालेत. चला. काय खातीये? चण्या मण्या बोर. चण्या मण्या बोर. चण्या मण्या बोर. आता वाई शहरातनं आमच्या समोर एक ट्रक चाललाय आणि त्याने सगळं ट्रॅफिक जाम केलेलं आहे. पण आम्ही चाललोय आता हळूहळू हळूहळू मेनवलीकडे. मेनवली म्हणजे पेशव्यांचे जे फडणवीस कारभारी होते त्यांचा तिथं वाडा आहे. तो वाडा आणि कृष्णेचा काठ असं बघण्यासाठी आम्ही तिथं चाललोय. ऍक्च्युली घाट आहे, खूप सुंदर आहे. ही वाई शहराची जुनी हद्द आहे. आता ह्याच्या कमानीमधून आम्ही पलीकडे जाणार आहे सरळ. मी परत बघायची तयारी आहे. लक्ष्मी विष्णू मंदिर नाही का तुला टाकलं होतं. श्रीशैल पण 12 मध्ये येतं ना मल्लिकार्जुन. हा नाना फडणवीस यांचा वाडा आहे. नाना फडणवीस वाडा. आता
वाईचा गणपती आहे, तर त्याची छोटी प्रतिकृती आहे. इथं प्रत्येकी प्रवेश शुल्क 70 रुपये आहे. 70 रुपये आहे ना प्रवेश शुल्क? हां, मग तिकीट काढलं ना फ्रीमध्ये नका जाऊ. आतमध्ये कोंडून ठेवतात. आणि मग नाना स्वतः भेटायला आहे नानांच्या कॉलेज. हो, ही कचेरी होती त्यांची. आयुष्यभर मी या खिडकीत पलीकडनं म्हणजे ते पंखा चालवणार आहे, वेगळ्या खोलीत उभं राहून पंखा चालवायचा. हो, म्हणजे त्यांना डिस्टर्ब होऊ नये. हा नानांचा दिवाणखाना आहे. म्हणजे नाना फडणवीस, नाना पाटेकर नव्हे. हा, खलबत खाणं आहे. हा, लोकांना वाटायचं हा हळदी कुंकवाचा चौक आहे. आपल्या सगळ्यांचा काढूयात. हे कारंज आहे त्या काळातलं. हे त्या काळातला वाघ बकरी पट खेळ, दिवाळीत खेळतात हे. टायगर गोट बोर्ड गेम. हाच तो पट ज्याच्यामुळं शकुनीने महाभारत घडवलं. हाच तो. ऐक ना, आपण हस्तविभागात रमताना हे मेनवलीचा घाट आहे. ही कृष्णा नदी आहे ना? नाही, ही कृष्णा नदी आहे. कवर्ड शेड नाही अजून. हा ना, ग्रामपंचायत असल्यामुळे हा मेनवली घाट आहे. आणि तिथे एक मोठी घंटा आहे जी चिमाजी अप्पांनी वसईच्या लढाईतून आणलेली आहे, असं आम्हाला तरी कळलं. यार माहीत नाही बाकीचा काय इतिहास असेल तर. हां, तो वर किल्ला आहे का कुठला तरी? इकडे धोम धरण पण आहे ना, धरणातच पाणी आलंय. चला, आशिषचा फोन येऊन गेलेला आहे. हा का? जेवण तयार झालंय का? आम्ही एक मिनटं. हे मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. आणि हे जे समोरचं मंदिर आहे छोटं, ह्याच्यामध्ये ती घंटा जी चिमाजी अप्पांनी आणलेली आहे ती इथं टांगली आहे. तिचं वजन ॲक्च्युली कितीतरी टन असावं. ती कशी टांगली असेल बघा. हे झाड बघा कसं हत्तीच्या पाय असल्यासारखं मोठंच्या मोठं झाड आहे. आमच्या गाडीला बघा बाईचे केस अडकवलेत, ते कसे उडतायत. स्त्री 3. आता पुन्हा इथं
मंदिरापाशी आलोय, गणपती मंदिर आणि शिव मंदिरापाशी. हे आमचा मित्र आशिष कर्णिकचा हा बंगला, ज्याच्याकडे आम्ही आलोय. हॅलो आशिष. हा, हे आमचे निवृत्त कर्नल आशिष कर्णिक. नमस्कार. हो, आणि ह्या आशिषच्या मिसेस ऐश्वर्या. हाय. हा, हे डॉक्टर मेहदीने आमच्या आधी आलेत. अरे हे टोपीवरती फोटो काढायला पाहिजे, आपली ही कॅरेक्टर टोपी आहे. हा ब्रुटस आहे, ब्रुटस. आणि त्याला हे सगळे घाबरलेले आहेत. काही काही लोक घाबरलेत, काही नाही घाबरलेले आहेत. घाबरलाय. हा, आणि तो केवढा मोठा आहे, जबरदस्त. ब्रुटसने हवा टाईट केलेली आहे स्वातीची. हा, त्यामुळं हळूहळू पाणी आहे ना. हा, केवढा आहे ब्रुटस. ब्रुटस मी तुला शूट करतोय, माझ्या अंगावर येऊ नको. हा, त्या दोघी पण घाबरलेल्या आहेत. तुम्ही निवांत राहिला या असे आता काय अंड्या कसं ती वाट बघत होती, स्वाती कधी येते. स्ट्रॉबेरी, क्रेनबेरी. आज जेवणाचा मेनू काय केलायस? अच्छा. आणि अरे वा वा वा, जोरात आहे. अरे वा 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 वा, फ्रूट खंड. ओके ओके, वा वा. हो, मग बघ कधी केलंस का घरी? एक मिनिट होल्ड कर. ऐश्वर्यासाठी ड्रेस असं. हा, असं सगळं असं सगळं गिफ्ट दिलेले आहेत. आता तू का आत आणायला गेली काही? हा, वाव. अच्छा, या आशिषला चॉकलेट कुठे ठेवली आहे पिशवी? माझी पिशवी आहे ना. फोटो पण काढतो. हा हा, काढ ना. हो, येस. म्हणूनच मी सगळ्यांचे झाल्यावर आले होते. ते दाखव. अच्छा, हे तू बनवलंय ना? हे तू बनवलंय ना? आणि हे पण दाखव उघडून. हे सगळं कामिनीने बनवलेलं आहे. कामिनी असं खूप काही काही बनवते. हवा असल्यास मी डिस्क्रिप्शन मध्ये तिचा नंबर टाकेल. खाली बस ना. वा, हा बार आहे. हा आमच्या कर्नल साहेबांचा बार आहे. बघू काय काय लावलंय त्याने. हे का, हे वड आहे का? वड आहे, रबर आहे ना? वड वड आहे का? हा, मला पण रबरच वाटलं ते. प्रॉपर त्याच्या पारंब्या येतात. आशिष, हळद आहे का आलंय? हे सोनटक्का आहे. अरे खाली कंद. हो, कंद आहे सोनटक्क्याचा प्रॉपर. हो, मी तुझा व्हिडिओ. हे स्वाती आमचं जबरदस्त व्यक्तिमत्व. आता ही सगळी जी झाडं आहे ती ऐश्वर्याने लावलेली आहे, त्यामुळे मला काही म्हणायचं नाही. मला सगळे गार. हा,
व्हिडिओ पण काढतोय, बोला काहीतरी, फोटो पण काढतोय. अच्छा हा, मग दोन्ही. मला तो फोटो वाटतो. नाही दोन्ही एक आहे. असा आता हे अशी बोलते ही की फोटो पण काढायचा. वर गेल्यानंतर तुला कळतं की किती जंगल झालेले आहे already. नाही हे तू म्हणतो ना गरम होते म्हणून. हा नाही मग तिथनं सापायची तिथे पण रूम केली आहे का? अच्छा छान वाटतं. आणि ते मी बहुत रस्ता आहे वॉकचा. हा सह्याद्री आहे. म्हणलं गेलं. अरे आणि तू पण सह्याद्री म्हणते ते व्हिडिओ मध्ये. पूर्ण हा मग काय म्हणायचं. इकडे म्हण ना त्या सह्याद्रीच्या रांगा. हा असं म्हण. हे अरे गो ते वर मंदिर कुठलंय. हो ना मस्त आहे. हे जाता तुम्ही तिकडे. त्यांचं एकदा जीवन होते हॅलो रस्ता आहे काय त्या सोनसाई देवीपर्यंत जाता येतं वर चालत देवळात. पण आम्ही तुझ्यावर येणार नाही. देवळात तुझे मला 20 किलोमीटर चालवले बळत. अरे हे तू आला हो की नाही 10 खाल्ले ना अशी सकट पाहिजे हा फोटो. स्वाती 10. हा नाही मी शूट सगळे करतोय. इथले दिवे लावून काढू आपण त्याचा. आम्ही जेवण आता करतोय मस्त. आधी चपाती. भरून वांग, मटकीची भाजी, कोशिंबीर, फ्रूट खंड असं सगळ्यांचं जेवण सुरू आहे. हा आनंद कसं आहे जेवण. छान आहे ना. हा. घे की ताट झेपेल ना. ताट झेपेल ना. सगळं निम्म आणि छोटा. हा. आशिषची पळापळ सुरू आहे आम्हाला वाढण्यासाठी. हा. हे फोटो सेशन झालंय परंतु निम्म्याच्या वर सगळे ब्रुटसमुळे घाबरले. आणि स्वातीची हवा फुल टाईट झाली ब्रुटसमुळे. ह्या ब्रुटसमुळे कसे बघू स्वाती कसे घाबरली. हे स्वाती कशी घाबरलीस बघू कशी घाबरली. अरे बापरे. थँक्यू थँक्स फॉर ऐश्वर्या येस काय काय अशा प्रकारे ब्रुटोसने सगळ्यांची हवा टाईट केलेली आहे. काही सुचून द्यायला तयार नाही. फोटो पण देत नाहीये. आणि काय आता गाण्याचा प्रोग्राम पण काय माहिती आता त्याच्या इच्छेवर आहे. हा. आणि अर्चनाचा तर ब्रुटोस लय आवडलाय. त्यामुळं अर्चनाला तिच्याबरोबर फोटो काढायचे खूप. काढले ना. ब्रुटोस उठलाय आणि स्वाती लपून बसली आहे. स्वाती ए स्वाती स्वाती नाही नाही त्रास स्वाती रडू नको. की पग घुंघरू बांध मीरा नाचती और हम नाचे दिल घुंघरू के ये पग घुंघरू. महकता है आज तो मेरा तन बदन. मैं प्यासी हूँ मुझे भर ले अपनी बाहों में. घटा बरसे हम यार गिर जाए. मेरी आँखों
की. आजगरासारखे झाले सगळे. मैं ही मैं अब तुम. पल पल. ते जसं जसं पुढे जात आहे तसं म्हणावं लागतं. म्हणते आगे बढ़ो. रूटर दरवाजा आता वही हमको करीब से फिर आपके नसीब में ये बात हो न हो शायद फिर इसके आगे की रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. काम करते ते. रोते ह्या क्षणांना हँडल करण्याचं ट्रेनिंग तुम्हाला दॅट काय इज देतात? बघ त्याला काय असं लाईव्ह ट्रेनिंग तुम्हाला कधीच देता येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे नॉर्मल सैनिकांना जे SF वाले असतात स्पेशल फोर्सेस त्यांचं ट्रेनिंग कसं होतं जर तुला सांगितलं ना तर तू म्हणशील अरे काय तू आणि मी बडी होतो म्हणजे आपली पेअर ठरलेली आहे. तर 100 मीटरवर एक टार्गेट असतं. मी इथनं त्याच्यावर फायरिंग करत असतो, त्या शेजारी तुझं टार्गेट असतं. तू इथनं टार्गेटवर फायरिंग करतेस आणि तिथे जाऊन रिपेअर करतेस ते टार्गेट आणि मी इथनं फायरिंग करतो. तुला हा कॉन्फिडन्स असतो की माझी एकही गोळी तुला लागणार नाही आणि मला हा कॉन्फिडन्स असतो की माझी एकही गोळी चुकूनही तिच्याकडे लागणार नाही, माझ्या बडीला लागणार नाही, माझ्या सगळ्या गोळ्या टार्गेटवर लागतील. आता जेव्हा तुम्ही या मेंटल प्रेशर खाली आणि या मेंटल प्रिपरेशननी तयार होत असता त्या आता फालतू गोष्टी. आता रात्री 3 वाजता मी काही करू शकत नाही झोप, कारण 3 आणि आम्ही सगळे बंकरमध्ये बसलो होतो. बंकर म्हणजे असं त्या ह्याच्यात आडोशाला. मग मला पहाटे 11 वाजता सकाळी 11 वाजता जाग आली. सलाईन लावलं होतं झाडाला टांगलेलं आणि पहिलं सलाईन आयुष्यातलं मी असं लावलं. मला चला आता आम्ही सगळे निघालोय. आशिषला आणि ऐश्वर्याला बाय बाय करतोय. बाय बाय, परत भेटू आता काय. परत 6 महिन्यांनी येऊ आम्ही. चला ऐश्वर्या बाय. येस चला. हा सगळे काय सगळे एक दिवस छान नव्हते त्यांनाही जोर जातो माहिती काय. येस चला आता आम्ही पुण्याला परत निघालेलो आहे. गणपती बाप्पा चला. म्हणजे सगळीकडे आपण करणार आशिषच्या इकडे जाऊन आले सगळे. उद्या सगळीकडे आहे आपण. चाय पे चर्चा, अमक्यावर चर्चा, तमक्यावर चर्चा. चला आता आम्ही स्ट्रॉबेरीची खरेदी केलेली आहे आणि आता पुण्याकडे निघालोय. दर पडलाय. किती वाजले? 7 वाजले. हा खंबटकी बोगदा आहे, खंबटकी घाटाचा बोगदा आहे. तो आम्ही आता क्रॉस करतोय.
खडके घाट प्रवास करून आता पुण्याकडे चाललो. आता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता सगळे आपापल्या घरी जाणार आहेत. तर सगळ्यांनी नक्की ब्लॉग बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण द्या. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.